तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट अनित्य एक्सप्लोर फूड डेस्टिनेशन ह्या चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, आज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे। आज मी स्वतः एकटा आलेला एक पार्टी साजरी करण्याकरिता। तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे असलेला व्ह्यू तुम्ही पाहू शकता। गावरानी फिश कशी बनवली जाते आणि अंडे हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतच आहोत। तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रापर्यंत शेअर करा। चला तर युनिक आणि भन्नाट अशा रेसिपीला आपण सुरुवात करणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता फिश आपण जागेवरूनच कापून आणलेली आहे व्यवस्थितपणे। साईडला सुद्धा पहा, हे केळीची पानं यामध्ये आपण रॅप करणार आहोत याला आणि बनवणार आहोत। आणि काही बेसिक इन्ग्रेडियंट्स लागणारे आहे आपल्याला हे घेतलेले आहे आणि काही बेसिक मसाले घेतलेले आहे। हे बेसिक मसाले आहे आणि मी तुम्हाला अंडे सांगतो तर कसे बनवायचे आहेत। तर बघत राहा तुम्ही व्हिडिओ आणि एन्जॉय करत राहा। चला तर मी माझ्या रेसिपीला सुरुवात करतो। काड्या बघू शकता जमा केलेल्या आहेत आपण। याच्यावरच आपण रेसिपी तयार करणार आहोत। स्मोकी फिश हे तयार करणार आहोत। हे आपल्या जुन्या काळात खूप बनवत होते आणि स्वतः यूज करत होते। आता सध्या ह्या कंडिशनमध्ये कोणी करत नाही आहे आणि त्यांना प्रोटीनयुक्त जेवणसुद्धा मिळत नाही आहे। तर त्याच्यामुळे त्यांच्या आहारामध्ये प्रॉब्लेम आलेला आहे, त्यांच्या शरीरामध्ये प्रॉब्लेम आलेला आहे। याकरिता मी तुम्हाला एक बेसिक फिश कशी बनवली जाते हे तुम्हाला मी दाखवणार आहोत। काढून घेऊ आपण याच्यात जे काय असणार ते। पूर्ण धुवून घेतलं। तर मित्रांनो, मी आता फिशला लावण्याकरिता बेस तयार करत आहोत। पहा, मिरची पावडर आहे, लाल, वरून हळद आहे, आता आपण मीठ घालत आहोत। आता बनवलेला पेस्ट आपण फिशला लावणार आहोत।
जिथे 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 कट दिसत असणार ते पूर्ण भरून घ्यायचं त्याच्यामध्ये, जेणेकरून त्याची टेस्ट वाढणार. हा तुम्ही कशा प्रकारे लावून इथे लावून तर घेतला आपण. त्यानंतर आपण टमॅटो, कोथिंबीर, ऑनियन आणि निंबू हे आपण याच्यात घालणार आहोत आणि हे घालून आपण फिशला रॅप करून घेणार आहोत. त्यानंतर टमॅटो काही निंबू टाकणार आहोत. काही कोथिंबीर थोडी. आता आपण याला रॅप करून घेणार आहोत. आता इथून रॅप करून घेणार आहोत. तुम्ही पाहता पूर्णपणे बेस लागलेला आहे आणि फिश पहा तुम्ही कशी दिसत आहे. तर बेस लावल्यानंतर व्यवस्थित आपण आता रॅप करून घेतलेला आहे आणि पॉकेट सारखं बनवलेलं आहे. आणि हेच आपण आता साईडला पण पहा तुम्ही, कुठलाही भाग म्हणजे उघडा नाही ठेवायचा, खुला नाही ठेवायचा. आता हे आपण त्या काड्यावर ठेवणार आहोत आणि व्यवस्थितपणे याला खालच्या साईडने आग लावून घेणार आहोत त्या काड्याला. तर मित्रांनो, आता आपण याला रॅप करून घेतलेला आहे केळीच्या पाण्यामध्ये आणि सगळे इन्ग्रेडियंट्स जेवढे असणार तेवढे मसाले आपण याला रॅप करून म्हणजे मच्छीला लावलेले आहे आणि आता आपण याच्यावर ठेवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि खालून आपण आता याला आग लावणार आहोत का जेणेकरून हे व्यवस्थित शिजलं पाहिजे. फिश चालूच आहे, तोपर्यंत आपण दुसरी रेसिपी तयार करूया. रेसिपीसाठी आपण आलेलं आहे गार्डन, पहा तुम्ही. हेच आपण आता अंड्याला लावणार आहोत. पूर्ण अंडा ह्या मातीमध्ये आपण हे करणार आहोत, मिक्स करून घेणार म्हणजे पॅक करून घेणार आपण ह्या मातीने. अंडा दिसतं कामा नये. पहा, ह्याच पद्धतीने सगळे अंडे आपण असे रॅप करून घेणार आहोत गाळण्यामार्फत. आणि हे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. बघा, अशाच पद्धतीने आपण बाकीचे अंडे आपण रॅप करू आणि त्यामध्ये टाकून देऊ आणि ठेवून देऊ. तर मित्रांनो, अशा प्रकारे अंड्याला रॅप करा. अंडा दिसता कामा नाही, जाड पापुत्रा असला पाहिजे याच्यामध्ये. तर आता पाहू शकता मित्रांनो किती शिजलेली आहे. तर थोडा वेळ आणखी जर झाला असता तर हे जळली असती, पण आम्ही याला आगीला कंट्रोलमध्ये घेतला. त्यानंतर तुम्ही पाहू शकता, पहा
पूर्ण चम्मच आतमध्ये चालला आहे. ओके, आता मोठा चॅलेंज आपला हा आहे की हा फिशला कसा उचलायचा. जर हे उचलता नाही आलं आपल्याला तर तिथेच आपल्याला बसून खावं लागणार. असो मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करणार, हे उचलून दाखवणार तुम्हाला. बट अनफॉर्च्युनेटली जर हे उचलता नाही आलं आपल्याला तर आपण तिथेच बसून खाणार आहोत. ठीक आहे. सो फायनली मी उचललेली आहे फिश. पाहू शकता तुम्ही ताटात असलेली फिश. हे एक मोठं चॅलेंजिंग पार्ट होतं माझ्यासाठी, कारण की ते आतमधून पूर्णपणे शिजली होती. ते शिजल्यानंतर कसं काय ते ज्यावेळेस उचलतो आपण त्यावेळेस त्याचं मांस गळायला लागते. सो आता थोड्या वेळाने आपण याला खाणार आहोत. आणि बाजूला असलेलं तुम्ही हे पाहू शकता आपले अंडीसुद्धा शिजत आहे. याच्यात आतमध्ये अंडी आहेत. तर फिश पूर्णपणे शिजलेली आहे आणि इथे फिशमधले जे पाणी आहे ते पूर्णपणे निघालेलं आहे आणि पूर्ण वाफेच्या भरोश्यावरच शिजलेली आहे. तर मी आता हे आजूबाजूचे असलेले पानंसुद्धा काढून घेतो. आणि दिसायला डिलिशियस दिसत आहे, पाहू शकता. मला तर राहत नाही आहे, पण मी आता कंट्रोल करत आहो. तुम्हाला सुद्धा दाखवायचं आहे ना. मी आता याला क्लीन करत आहो. पूर्ण लागलेले काढून घेतो त्याला, जे काही काळपण आहे. त्यानंतर आपण याला फिनिश करणार आहोत. स्वच्छ केल्यानंतरच खाण्यायोग्य बनवणार याला. आतमधले असलेले मसाले पहा. आपण इतके काही मसाले टाकलेले नाही, नॉर्मल मसाले टाकलेले आहेत, म्हणजे जेणेकरून जिंजर गार्लिक पावडर पेस्ट आहे आपल्या याच्यामध्ये. आणि टमॅटो, लाल मिर्च, कांदे, टमॅटो, सांबार याचा नॉर्मल टाकलेलं आहे. टेंडरनेस पहा तुम्ही, व्यवस्थित मसाला लागलेला आहे आणि अजून शिजलेले पहा तुम्ही. आणि वरती चांगली तुम्हाला पाणी येत असणार पहा. टमॅटो सुद्धा शिजलेला आहे आणि सांबार बघा आतमध्ये सुद्धा शिजलेला आहे. पाहू शकता. एक आपण ट्रेडिशनल फिश प्रकारे बनवलेली आहे. याच्यातनं काय पाहू शकता तुम्ही. काय जबरदस्त काय टेंडर पण आलेला. मी हलकासा काढत चमचने पासून निघत आहे आणि काटे वेगळे होत आहे आणि मांस वेगळे निघत आहे. सो माझ्यावर शब्द सुचत नाही काय बोलू, कारण की ते बघितल्यानंतर खूपच भूक लागली आहे. असं वाटतं की किती वेळ लागतो किती नाही खायला. त्याला खरंच माझ्या पोटात जाणार आणि मी एन्जॉय करणार. आणि तुम्ही सुद्धा अशीच फिश बनवणार. बोलून बघून पहा एकदा तरी. बघा तुझीनेच पहा तुम्ही फिशचा. वा हे बघा किती खतरनाक. अशीच घरी बनवण्याचा प्रयत्न करा किंवा बाहेर जाताना कुठली पार्टी करत असाल तर करून बघा. तुमच्यासाठी अतिउत्तम आहे आणि हेल्थसाठी सुद्धा अतिउत्तम आहे. चला, आपला रिव्ह्यूचा वेळ आलेला आहे. आता मी तुम्हाला फिश खाऊन दाखवतो कसं झालेली आहे आता. पहा निंबू शिवाय तर मजाच नाही. स्मोकीनेस खरं आज वाटत आहे. दिवस खूप छान गेलेला आहे आपला. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन स्पेशल. खूप काटे काटे वेगळे होत आहे आणि फिश वेगळी निघत आहे. पहा
हा सोबत टमाटर वेगळीच करून पहा घरी, मजा येऊन राहिली. तुम्ही सुद्धा या पार्टीला माझ्यासारखीच. हा आणखी एक बाईट. हा बघा वाह मजा. दोन्ही हाताने खातो. करा रे, खा तुम्ही सुद्धा असंच काही. पूर्ण फिश मी संपवलेली आहे. माझ्या ताटामध्ये सुद्धा पाहू शकता तुम्ही. तरी थोडं बाकी आहे. सो हे संपवतो आणि आपले टाकलेले अंडे आपण आता थोड्या वेळात काढू आणि त्याला सुद्धा टेस्ट करू. मित्रांनो, मी फिश संपवलेली आहे. एक अंडा फुटलेला आहे आणि बाकीचे अंडे आपण खोलून बघूया. हे बघा, हे थोडंफार तुम्ही म्हणू शकता. हे एक खोललेला आहे, दुसरं बघूया. हो, हा चांगले झाले. असे 1-2 अंडे फुटतच राहतात, पण हे खाण्यात वेगळीच मजा आहे. बघा, त्याचा पार्ट निघाला वेगळा. हा हो ठीक आहे, असू द्या. पहा, पूर्ण पाठ निघालेला आहे. पहा, शिजला बिना पाण्याने आणि गाळणाने. हे आपण गार्डन लावून बनवलेले आहे आणि न्यूट्रिशन लेवल याचं पक्क वाढलं असणार मित्रांनो. पाण्यातल्या उकळलेल्या अंड्यापेक्षा अप्रतिम लागत आहे. त्याला कम्पेअर करता येणार नाही. खूप जबरदस्त झालेला आहे. न्यूट्रिशन लेवल खूप वाढलेलं आहे याचं. मित्रांनो, आता अंडी खाणं संपलेलं आहे. आता म्हणजे अंडीच पूर्णपणे संपलेली आहे. तर अशा ठिकाणी आल्यानंतर तुमचं
साहित्य व्यवस्थित ठेवा. आणि हे जाळलेलं आहे आपण त्याला आता आपण याच्यावर पाणी टाकणार आहोत. अशा ठिकाणी आल्यानंतर तुम्ही विझवून जा आणि कचरा करू नका. आग लागण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे पण ते विझूनच जा. आता आपण हे झालेलं आता आपण हे काढून घेणार स्वच्छ. चला तर मित्रांनो, तुम्हाला हा कसा वाटला व्हिडिओ? मी असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत नेहमी आणत राहील. स्पेशल व्हॅलेंटाईन डे दिवसानिमित्त मी बनवलेला व्हिडिओ आहे आणि आजूबाजूचा परिसर तुम्हाला मी दाखवलेलाच आहे. सो अशा नदी तलावाकाठी आल्यानंतर तुम्ही एन्जॉय नक्की करा. आणि एन्जॉय करत असताना हे काळजी ठेवा की पाण्याच्या आजूबाजूने जास्त फिरू नका. अशा ठिकाणी आल्यानंतर पार्टी करत असताना पर्यावरणाला नुकसान होणार नाही अशी दक्षता बाळगा आणि इथून सुखरूप आपल्या घरी जा. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? अशाच प्रकारे काही तुम्ही फिश बनवून बघा. तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि तुमचं प्रेम आमच्यावर असंच भरघोस असलं पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणत राहील. तोपर्यंत भेटूया. बाय, सी यू सून, टेक केअर. पुन्हा एकदा तुम्हाला 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे निमित्त हार्दिक शुभेच्छा.